रसिक श्रोते हो, नमस्कार. मी प्राध्यापक मीरा कुलकर्णी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज बहिणाबाईंच्या आठवणीचा विशेष दिवस. सारस्वत कन्या बहिणाबाई मराठी साहित्य विश्वाच्या काव्यविश्वातलं हे एक अतिशय समृद्ध असं पान. 19व्या शतकाच्या सुरुवातीला बहिणाबाईंच्या रूपानं मराठी स्त्री कवितेची पहाट झाली. बहिणाबाईंच्या कवितेमध्ये निसर्ग आहेच, पण कुटुंब, संस्कृती, समाज यांचेही संदर्भ आहेत. असे बहुआयामी संदर्भ असलेली बहिणाबाईंची कविता. खरं तर त्यांच्या निसर्ग कविता सर्वश्रुत आहेतच आणि आपण बहिणाईंना निसर्ग कवयित्री असं म्हणतो, निसर्ग कन्या असं म्हणतो. पण त्यांची सामाजिक कविता सुद्धा आपल्याला विशेष विचार करायला लावते आणि म्हणूनच आज आपण त्यांच्या सामाजिक कवितेविषयी बोलणार आहोत. समाजासहित अभिव्यक्त होणाऱ्या बहिणाबाईंच्या साहित्यामध्ये सामाजिक मूल्यांचे संदर्भ हे प्रगट होतात. या अर्थानं बहिणाबाईंची कविता म्हणजे समाजमनासह स्वतःच्या सामर्थ्याचा, प्रतिभेचा उत्तम असा आविष्कार आहे. त्या काळातल्या लोकांचं जीवन हे परंपरानं चालत आलेल्या पद्धतीनुसार होतं आणि त्यामुळं लोकांच्या जीवनातल्या आणि समाजामध्ये ज्या काही प्रचलित होत्या अशा रूढी, श्रद्धा, समजुती, प्रथा, परंपरा, आचार, विचार, म्हणी, उखाणे या सगळ्या गोष्टींना त्या काळामध्ये अनन्यसाधारण असं महत्त्व होतं. आणि नेमकं हेच समाजातले सगळे काही जे संदर्भ आहेत ते बहिणाबाईंच्या कवितेमध्ये अत्यंत प्रभावीपणाने येतात आणि म्हणून या अर्थानं त्यांची सामाजिक कविता ही आपल्याला विशेष उल्लेखनीय वाटते. पोटामधी घाणं होटाले मलई, किती छान सांगितले बघा. पोटामधी घाणं होटाले मलई, मिठ्याच्या तांब्याचे बाहेरून कलई. म्हणजे तोंडावरती गोड आहे पण पोटात मात्र किती घाण आहे, यासारख्या असंख्य म्हणी बहिणाबाईंच्या या सामाजिक जीवनामध्ये, सामाजिक जीवनातल्या वास्तवावरती, लोकांच्या मानसिकतेवरती प्रकाश टाकणारे आहेत. पाहिसनी रे लोकांचे व्यवहार खोटे नाटे, तऱ्हा बोरी बाभईच्या आले अंगावर काटे. यासारखी त्यांची कविता समाजाच्या प्रवृत्तीवरती प्रकाश टाकते. समाजामध्ये स्वार्थीपणा बोकाळलाय, माणसातली माणुसकी संपली आहे, माणूस मतलबी आणि कृतज्ञ झालाय. हे समाजातलं वास्तव अतिशय परखड शब्दामध्ये, अतिशय परखडपणानं मांडताना त्या वास्तववादी प्रश्न विचारतात, अरे मानसा मानसा कधी वशील माणूस. बहिणाबाईंच्या काळातल्या समाजव्यवस्थेमध्ये पुराण वाङ्मयामधली सुद्धा बरीच तत्व रुजलेली आपल्याला दिसतात. याचं कारण त्या काळामध्ये भजन, कीर्तन, पुराण, पोथी वाचन आणि देवळातल्या देवांचं महत्त्व या गोष्टीचं प्राबल्य समाज मनावरती अधिक होतं. मग रोजच्या व्यापातनं उसंत मिळाली की बदल म्हणून स्त्रिया देवळातल्या विश्वामध्ये रमायच्या. मग बहिणाबाईंच्या कवितेमध्ये आपोआपच समाजातले आणि समाज जीवनातले हे पौराणिक जे काही संदर्भ आहेत त्याचं प्राबल्य आपल्याला जाणवायला लागतं. त्या लिहितात, सोन्या रूपानं मढला, सोन्या रूपानं मढला मारवाड्याचा बालाजी, शेतकऱ्याचा इठोबा पाना फुला मधी राजी. किंवा सायत्री सायत्री सत्यवानाची सावली, निघे सत्यवान त्याच्या मागून धावली. म्हणजे बघा ना की समाजामध्ये मिसळलेल्या विठ्ठलाचं रूप बहिणाबाईंना खऱ्या अर्थानं विशेष भावलंय आणि म्हणूनच भक्तांसोबत दळणकांडण करणारा, ढोरं ओढणारा, खुरपणी करणारा विठ्ठल त्यांना समाजातल्या अशा सुंदर निसर्ग रूपामध्ये बघायला विशेष आवडतो. माझ्यासाठी पांडुरंगा तुझं गीता भागवत, पावसात सामावत मातीमध्ये उगवत. त्यांच्या कवितेमध्ये येणारा असा मातीचा संदर्भ त्यांचं समाजभान मात्र नक्कीच अधोरेखित करतो. पुराण कथांना किंवा परमेश्वराला त्यांनी दिलेले समाजाचे जे संदर्भ आहेत ना ते बघितले की आपल्याला आपोआपच त्यांची कविता किती सामाजिक आहे, त्यांची भूमिका किती सामाजिक आहे हे अधिक स्पष्टपणानं जाणवतं.
अवतीभोवतीच्या समाजातल्या घटकांमध्ये जाणवणारी परमेश्वराची अनुभूती कधी माणसांच्या रूपानं तर कधी निसर्गाच्या रूपानं त्यांना जाणवली, आणि केवळ जाणवली नाही तर त्यांच्या पंचेंद्रियांनी त्या अस्तित्वाची अनुभूती सुद्धा घेतली आहे, हे बहिणाबाईंच्या कविता वाचताना आपल्याला वारंवार जाणवतं. बघा ना, समाजामध्ये लोक असतात आणि लोकांशिवाय समाज नसतो, हे समाजशास्त्राचं महत्त्वाचं तत्व. हे लोकपरंपरेनं एकमेकांशी जसे बांधलेले असतात आणि भोवतालच्या संस्कृतीशी समाजमनाशी ते जसे एकनिष्ठ असतात, त्या समाजाच्या नियमांना बहिणाबाईंची सुद्धा कविता अपवाद नाहीच आहे. त्या काळामध्ये असलेला कृषी व्यवसाय असो, समाजामध्ये असलेली 12 बलुतेदारांची पद्धत, पोटासाठी भटकणारे भटके, हे त्यावेळच्या समाजाचे घटकच होते. मग समाजातल्या महत्त्वाचे संदर्भ असलेल्या या व्यक्तींवरती बहिणाबाईंची कविता अत्यंत सिद्ध हस्ते प्रकाश टाकते. वाड्यात भिक्षेकरी यायचे, भल्या पहाटे वासुदेव यायचा, बहुरूपी म्हणजे रायरंग, किनरीवाले, एकतारीवाले यायचे. लोकांनी त्यांना भिकारी म्हणलं की बहिणाई अस्वस्थ व्हायची, आणि अस्वस्थ झालेली बहिणाबाई एकदा उद्गारते, नका म्हणू रे भिकारी, जरी तुम्ही नानावटी, करा गुणांची कदर, हात घाला कनवटी. कनवटीला हात घाला म्हणजे अरे त्यांना काहीतरी मदत करा. सोनार, कुंभार, लोहार, चांभार, पिंजारी, बेलदार अशा बलुतेदारांची कामाची वाटणी ही त्या समाजामध्ये व्हायची. या अत्यंत गंभीर प्रश्नावरती सुद्धा समाजामधल्या बहिणाबाईंची कविता उत्तम भाष्य करते. काय कामाची वाटणी, बहिणाई विचारते, काय कामाची वाटणी, झाला गावाचा खैमाना. खैमाना होणं म्हणजे खेळखंडोबा होणं. अरे असा कसा गाव, त्याले ठाव ना ठिकाणा. किंवा त्यांची दुसरी एक कविता, अरे पांडुरंगा तुझी कशी करू भक्ती सांग, तुझ्या रूपा आड येत सावकाराचं रे सोंग. अशी समाजामध्ये त्या काळामध्ये जी काही सावकारी प्रवृत्ती होती त्याच्यावरती टीका करणारी जी काही बहिणाईची कविता आहे ती तत्कालीन समाजव्यवस्थेवरती उत्तम प्रकाश टाकते. नहीं दिया मधी तेल यांच्यासारखी त्यांची कविता ही गरिबीचं वास्तव स्पष्ट करते. तर समाजामध्ये गरिबी हाच विनोद आहे असा उपहासात्मक सूर सुद्धा बहिणाबाईंची कविता काढते. सणांचे आणि उत्सवांचं महत्त्व सांभाळणं ही त्या काळातली समाजव्यवस्था होती किंवा समाजातलं वास्तवसुद्धा. पोया, आखाजी, गुढी उभारणी यासारख्या कवितांमधून समाजामध्ये या गोष्टींना किती महत्त्व दिलं जायचं ते समजतं, आणि या दृष्टीनं त्यांची आखाजी ही कविता आणि त्यातल्या काही ओळी ह्या थोड्याशा महत्त्वाच्या वाटतात. बघा हं, चार दिस इसावल्या घरात जी, आहे पुढे शेतीची मशागत जी. म्हणजे जरी घरात सण आणि उत्सव साजरा करत असते तरी शेतीची मशागत पुढे दिसतेय हे सांगायला बहिणाई विसरत नाही. या काळामध्ये पुरुषप्रधान समाजव्यवस्था होती आणि त्यामुळंच अर्थात स्त्रियांवरती बरीच बंधनं होती. तरी सुद्धा बहिणाईच्या प्रगल्भ बुद्धिमत्तेला मर्यादा पुरुषोत्तम रामापेक्षा त्याची पत्नी सीता ही जास्त केंद्रस्थानी वाटते. हे बहिणाईच्या आधुनिक आणि परखड विचारांचं द्योतक आहे. बघा हं, म्हणजे बहिणाबाई अनेक अर्थानं आपल्या कवितांमधून समाज जीवनावरती भाष्य करते. त्या काळामध्ये ज्योतिषी दरवाजामध्ये यायचा आणि ज्योतिष पाहायचा. बहिणाई म्हणते, नको नको रे ज्योतिषा, नको हात माझा पाहू, माझे दैव माले माझ्या दारी नको येऊ. माझं दैव मला माहिती आहे, तू माझ्या दारामध्ये येऊ नको, तेव्हा माझ्या हातावरचं भविष्य पाहायला तुझ्या येण्याची काहीही गरज नाही, हे बहिणाई ज्योतिषाला ठणकावून सांगते. तत्कालीन समाजातल्या प्रस्थापित विचारांना बहिणाईची कविता अशी सडेतोड उत्तर देते. स्त्रियांना वैधत्व आल्यानंतर कुंकू, बांगड्या, मंगळसूत्र अशा सौभाग्याच्या लेण्यांचा या स्त्रिया त्याग करायच्या. पण बहिणाई त्यांना सांगते, जग जग माझ्या जीवा, असं जग न तोलाचं, उच्च गगनासारखं
धरित्रीच्या रे मोलाचं. वास्तववादी अतिशय समंजस विचार करणाऱ्या बहिणाबाईंचं धाडस खरं कौतुकास्पद आहे. पण समाज परिवर्तनासाठी मात्र ते अत्यंत मोलाचं वाटतं. त्या काळातली समाजरचना ही समाज व्यवस्थेमध्ये विविध घटक आणि त्यांचा परस्पर संबंध, समाजातल्या घटनांच्या क्रिया आणि प्रतिक्रिया या सगळ्या दृष्टीनं तत्कालीन समाजाचं चित्र बहिणाबाईंच्या कवितेतून आपल्या डोळ्यासमोर अतिशय लख्खपणानं उभं राहतं. बहिणाबाईंच्या शब्दांना सुद्धा समाज जीवनाचे संदर्भ आहेत. बोलीभाषा ही त्या काळची भाषाच होती. त्यामुळं बोलीभाषेतले रोजच्या वापरातले शब्द असतील, म्हणी, वाक्प्रचार त्यामध्ये येतात. मग विस्तव, चुल्हा, घरोटे, फुंकणी, रेशमाचे गोंडे अशा अनेक शब्दामुळं या बोलीभाषेला कमालीची ताकद येते आणि समाजामध्ये जी बोली प्रचलित आहे ती बोली या कवितेमध्ये येते. या अर्थानं समाजभान बहिणाई नक्कीच जपते आहे. बहिणाबाईंनी आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी ओवी हा वाङ्मयीन बंध स्वीकारला. कधी जात्यावर दळताना, निवडणं टिपणं करताना, तर कधी सण किंवा उत्सव प्रसंगामध्ये सहभागी होताना बहिणाई गीतातून व्यक्त होत असत. कारण तेव्हाचा सामाजिक भवताल तसाच होता. पारमार्थिक जगण्याच्या काळामध्ये प्रपंचाचं महत्त्व सांगताना संसाराला कधीही खोटं म्हणू नये असं सांगत समाज व्यवस्थेला त्या अत्यंत मोलाचा संदेश देतात. बहिणाबाई जिथं राहिल्या तिथलं समाज जीवन कवितेमध्ये ओतप्रोत भरलेलं आहे. घरापासून मळ्याकडे जाताना लागणाऱ्या भूताच्या हवेलीचे संदर्भ त्यामध्ये, विठ्ठलाच्या मंदिराचं वर्णन आहे, महारवाडा, भाटिणीचं घर, दारूची भट्टी, बाजार, छापखाना असे काकुळतीनं येणारे सगळं वर्णन घरापासून माझ्याकडे या कवितेमध्ये आहे. ही कविता म्हणजे त्यांचं समाजातलं गुंतलेपण आणि त्यांना असलेल्या समाजभानाचं मूर्तिमंत असं द्योतक आहे. किंबहुना आप्पा महाराज, रायरंग, खोकली माय, जयराम बुवा अशा अनेक व्यक्तिचित्रांना कथारूपानं त्यांनी आपल्या कवितेमध्ये साकारलं आहे. आणि ते बघितलं की अशा अनेक गुणवैशिष्ट्यांनी युक्त समाजातल्या व्यक्ती त्यांच्या जीवनाच्या आणि पर्यायानं अभिव्यक्तीच्या अविभाज्य घटक कशा होत्या हे स्पष्ट होतंय. त्या काळामध्ये प्लेगाची साथ भयंकर मोठ्या प्रमाणामध्ये होती. त्या प्लेगाचं वर्णन करणारी त्यांची कविता असो किंवा तत्कालीन समाज जीवनातल्या रोग आणि साथी यासारख्या भयंकर समस्यांचं वर्णन या कवितेमधून येतंय. शेतकरी समाजानं कर्जबाजारी असणं, त्यांचं सावकाराचं देणं, अव्याहत कष्ट करून सुद्धा पदरी आलेलं दारिद्र्य, त्यामुळं शेतकऱ्यांची अस्वस्थ मनस्थिती असं शेतकऱ्यांच्या संसाराचं जे काही चित्र आहे ते खानदेशी मातीचे संदर्भ देत बहिणाबाई जेव्हा मांडतात ना तेव्हा ती कविता अत्यंत वास्तववादी सामाजिक कविता आहे हे पुन्हा पुन्हा ठळकपणानं जाणवायला लागतं. बहिणाबाई खेड्यात वाढल्या आणि खेड्यात जगल्या सुद्धा. शेतात कष्टल्या, त्यांचं जीवनच मुळी शेताशी बांधलं होतं. घरकाम, शेतातले कष्ट आणि राममंदिरामध्ये जाणं एवढ्यापुरता मर्यादित त्यांचा समाज होता. आणि मग हे असं जे काही जीवन होतं ते बघितल्यानंतर एकदा सोपानदेवानी त्यांना विचारलं की तू शेतात कष्ट करतेस, तुझी नजर जमिनीकडं असते, मग तुला हे विचार कसे काय सुचतात बरं? यावर बहिणाई म्हणते, धरित्रीच्या आरशामध्ये मी सरग पाहते बापा. धरित्रीच्या आरशामध्ये मी बाप्पा स्वर्ग पाहते. तिच्या या विचारातून धरित्री हाच तिचा समाज आहे हे अत्यंत ठळकपणानं अधोरेखित होतं, स्पष्ट होतं. त्यामुळं त्यांची निसर्ग कविता ही सुद्धा समाजाचा एक अत्यंत मोलाचा असा घटक आहे हे जाणवतं. या अर्थानं ही कविता सामाजिक आहे. बहिणाईनं मोठा दुष्काळ बघितला. वाड्यातलं धान्य संपलं तेव्हा माप आणि गोणी तुका म्हणे दोन्ही रीती. माप पण रिकाम आहे आणि गोणी पण रिकामी आहे हे अस्वस्थ करणारं अत्यंत हृदयद्रावक असं समाज वास्तव लिहिणाऱ्या बहिणाबाईंनी
समाजाचं चित्रणसुद्धा उत्तम पद्धतीनं केलंय. सोपानदेव चौधरी यांनी बहिणाबाईंच्या अनेक आठवणी सांगितल्यात आणि समाजातल्या अनेक व्यक्तींसोबतचे त्यांचे संवादसुद्धा सांगितलेले आहेत. ते बघताना बहिणाबाईंची नाळ समाजाशी किती घट्ट जोडली होती हे आपल्याला प्रकर्षानं जाणवतं. त्यातलाच हा एक संवाद बघा. एकदा विठ्ठल मंदिरावरनं जाताना बाबा भटजी तुळशीराम महारड्यावरती जोरात महारड्या असं म्हणून खेकसले. बहिणाबाईंनी ते बघितलं आणि त्यांना विचारलं, बाबाजी तुमच्यापासनं त्याची सावली बी किती दूर होती. माणसाचं राहू द्या, पण सावलीनं आणि वाऱ्यानं काय केलं. त्यावर शास्त्राच्या भाषेत बाबा भटजी म्हणतात, बहिणा तुला ठाऊक आहे का, आम्ही ब्रह्मदेवाच्या मुखातनं जन्मलो आणि हे महारमांग त्यांच्या पायातून जन्मले. त्यावर बहिणाबाई बाबाजींना समजावताना अत्यंत छान उत्तर देत म्हणते, छान झाले. मला एक सांगा, तुम्ही दररोज विठ्ठलाची पूजा करता, नमन करता, तेव्हा डोकं विठ्ठलाच्या पायावर ठेवता की त्याच्या तोंडावर. भगवंताचे पाय किती पवित्र पुण्यकारक. त्या पायावर डोकं ठेवलं पाहिजे ना. त्या पायावर डोकं ठेवलं की किती पवित्र वाटतं या. मग त्या पायावर डोकं ठेवलं पाहिजे तर अशा पुण्यात्री पायातून महारमांग जन्मले ते नीच कसे बा. जाती व्यवस्थेवरती इतक्या समजूतदारपणानं तरीही तितक्याच परखडपणानं भाष्य करणाऱ्या बहिणाबाईंच्या अशा विचारातून त्यांच्या अशा विषयांवरच्या विविध कवितांमधून आणि तत्त्वज्ञानामधून त्यांची समाजाभिमुख प्रतिभा अत्यंत प्रत्ययकारीपणानं व्यक्त झाली आहे. बहिणाबाईंच्या साहित्यातून असे अनेकांगी समाजजीवन प्रभावीपणानं येतं. या दृष्टीनं त्यांची कविता उत्तम सामाजिक कविता आहे हे नक्की. अशा बहिणाबाईंना मनापासून नमस्कार.